उद्या शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर आणि राज्याच्या लहान मुलीवर अत्याचार झाले बऱ्याच ठिकाणी, त्यासाठी राज्य सरकार पूर्णतः अपेक्षित ठरलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून उद्या महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. आमची तिघांचीही आम्ही तिन्ही जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख म्हणून धाराशिव जिल्हावासियांना आवाहन करतो की जिल्हावासियांनी आपल्या लेकीसाठी, आपल्या आया बहिणीसाठी आपण एक दिवस या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा आणि या झोपलेल्या निर्ढावलेल्या सरकारला जागं करावं. माझी आपल्या माध्यमातून सर्व धाराशिव जिल्हावासियांना विनंती आहे की आपण या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. वेळ दिलेली आहे, तर वेळ काय दिलेली आहे? उद्धव साहेबांनी 2 वाजेपर्यंत उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की 2 वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात यावा, कारण व्यापाऱ्यांची किंवा विद्यार्थी असतील बाकीच्या लोकांची अडचण होऊ नये. 2 वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे आणि यासाठीच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनाही महाविकास आघाडीची विनंती करतोय, सर्व सामाजिक संघटनांना विनंती करतोय, सर्व व्यापारी असतील, छोटे छोटे उद्योजक असतील, या सर्वांना विनंती करतो की आपण उत्स्फूर्तपणे उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत बंद पाळावा आणि जे निर्डावलेलं सरकार आहे, ज्या एका लहान मुलीची फिर्याद घ्यायला 12 तास त्या सरकारनं लावले, ज्या उत्स्फूर्तपणे जी लोक आंदोलन करत होते त्यांना भाडोत्री म्हणलं गेलं, असे हे निर्डावलेल्या सत्तेची मस्ती असलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आपण उद्याच्या बंदमध्ये महाराष्ट्र पूर्ण सहभागी होणार आहे. आपण धाराशिव जिल्हावासियांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवा अशी आमची विनंती आहे. अत्यावश्यक सेवा काही चालू राहणार आहेत का, किंवा बस सेवा असतील? अत्यावश्यक सेवा बाबतीत ॲम्ब्युलन्स असेल किंवा बाकीच्या ज्या अत्यावश्यक सेवा रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यासाठी आम्ही कुठेही अडथळा आणणार नाही. आम्ही प्रशासनाला सहकार्य करू, पण आमचं सर्व व्यापाऱ्यांना आणि बाकीच्यांना विनंती आहे की आपण यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा. तर निश्चितच महाराष्ट्र सरकारला एक चांगला धडा यातून निश्चित महाराष्ट्र सरकार जागेवर येईल असं आम्हाला वाटतं. आघाडीच्या वतीनं उद्या सकाळीपासून दुपारी 2 वाजेपर्यंतचा हा बंद राज्यातल्या लहान मुलीपासून युवती, महिला या आज सुरक्षित आहेत. हे राज्यानं मागच्या 8-10 दिवसामध्ये झालेल्या विविध घटनांमधून बघितलं आहे. त्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं उद्याचा हा जो बंद ठेवला आहे, त्या बंदमध्ये संवेदना असणाऱ्या सगळ्या नागरिकांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, सगळ्यांना, महिलांना विनंती आहे की उद्याच्या बंदमध्ये त्यांनी सगळ्यांनी सहभागी राहिलं पाहिजे. यामध्ये पक्ष अभिनिवेश न आणता उद्याचा बंद या महिलाच्या अत्याचाराच्या विरोधात आहे. तो आपण या जिल्ह्यामध्ये, धाराशिवमध्ये सगळ्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं पाळावा आणि राज्य सरकारला दाखवून द्यावं की हे सरकार निकम आहे, या सरकार संवेदनाहीन आहे, महिलाच्या दृष्टीनं अत्यंत निष्काळजी सरकार आहे. हे उद्या आपण या जिल्ह्यात कडकडीत बंद पाळून सगळ्यांनी पाळावं ही सगळ्या जनतेला, राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती आहे. परवाच घडलेल्या बदलापूर घटनेबाबत अल्पवयीन मुलीवर जे काही अत्याचार झालेले आहेत त्या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आणि सर्व महाविकास आघाडीचे नेतेगणांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की उद्याच्या सर्व जिल्हा बंदमध्ये सर्वांनी, व्यापारी असतील, नागरिक असतील आणि सर्व शैक्षणिक संस्था असतील, त्यांनी बंद ठेवून उत्स्फूर्तपणे आपल्या लेखीसाठी हा बंद पुकारण्यात आलेला आहे. त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा. तसेच सर्व तालुकाध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा या संपामध्ये आणि बंदमध्ये सहभाग व्हावा असेच या ठिकाणी मी आवाहन करतो.